म्हणजे एक तुम्हाला बंड करायला सुद्धा कोण काही संदर्भ बिंदू नाही. आद्यरंगाचार्य एकटे होते. पण मला एक ॲडव्हान्टेज हा होता की माझं बाळपण आणि आदलं शिक्षण अँड एटसेट्रा मी महाराष्ट्रात आय हॅड स्पेंट इन मराठी. माय पेरेंट्स वर व्हेरी कीन ऑन मराठी प्लेस. त्यांना मराठी नाटकाचं फार वेड होतं. त्यामुळे घरी चर्चा चालू असायची. माझे वडील म्हणजे पारसी नाटकमनेच्या नाटकाबद्दल बोलायचे. माय मदर ॲट द एज ऑफ what 25-26 had come alone to see बालगंधर्व इन हुबळी वगैरे वगैरे. ते सगळे ॲडव्हेंचरस होतं. ते ऐकून देर वॉज अन एक्साइटमेंट दॅट लिंक्स मी इमोशनली विथ मराठी थिएटर. अँड आय ऑलवेज फेल्ट की हां ती माझीच रंगभूमी आहे ती. ऑल्दो आय डोंट नेवर रोट इन मराठी. ते पण हे कायम टिकलेलं आहे. म्हणजे कसं आहे, तुमच्या बाबतीत ही वैशिष्ट्य आहे की अनेक भाषांना तुम्ही आपले वाटता. मराठीला तर तुम्ही आपले वाटता, कन्नडला आपले वाटता, इंग्रजीला आपले वाटता, कोकणीला आपले वाटता. म्हणजे सगळे असा लेखक विरळा आहे की जो दॅट इज लकी अँड आय थिंक दिस वॉज दी ॲडव्हान्टेज. नो आय शुड से की भाषावर प्रांत रचना व्हायच्या आधी नोकरी करणारे लोक इथनं तिथं जायचे आणि देर वॉज नो इंग्लिश मीडियम. आता मी पुण्याला गेलो, मॉडर्न स्कूलला पाठवलं मला, मराठी शिकलो. आम्ही नंतर शिरसीला गेलो, मला कन्नड स्कूलला घातलं. मला कन्नड येतं का नाही काही विचारच केला नाही. म्हणजे आई बाबा कन्नड शिकतं. तो यू ऑटोमॅटिकली गॉट into the culture, local culture, automatically. I mean, it was like being pushed into a swimming आणि pool. आई वडील तेव्हा मुलांची एवढी काळजी करायची नाही त्यांच्या करायची नाही. careerची. 4 त्याचा मुलं फायदा घरी झाला. कुठं. सो दे सेड जस्ट लर्न फॉर युअरसेल्फ. पण घरी सगळं मराठी होतं. आई वडील ते सगळे वि. स. खांडेकर, नासी फडके, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, हेच घरी पोषण होतं त्यामुळे घरी वाचन मराठीतच होतं. नंतर त्यामुळं मला माय अर्लियर ग्रोथ इज ॲज मराठी ॲज इट इज कन्नड. अँड ॲक्च्युली आय डोंट नो आता अलीकडे मी तितकं वाचलेलं नाही. आय मीन माय कनेक्शन हॅज बीन विथ थिएटर. बट माय नॉलेज ऑफ मराठी लिटरेचर इन द 40s अँड द 50s इज क्वाईट एक्स्ट्रॉर्डनरी. अलीकडे वाचण्यासारखं पण कमी आलंय. या सगळ्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत ज्याच्यातनं म्हणजे तुम्ही जे बोलताय त्यातनं अनेक मनात पुन्हा प्रश्न निर्माण होत आहेत. तर ते सगळे आपण घेणार आहोत. आज इथेच थांबतोय, पण उद्या आपण पुढे चालू ठेवू. बरं. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद, फक्त ETV मराठी. नमस्कार.
नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांच्याबरोबर काल जो आपण संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार गिरीश. नमस्कार. 54 नंतर सिरियस नाटकं लिहिली जायला लागली असं काल त्या मुद्द्यावर येऊन आपण थांबलो होतो. हा काळ तुम्ही स्वतः त्या प्रक्रियेमध्ये त्याच्यानंतर एक 10 वर्षानंतर तर खूपच महत्वाची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आतून पाहिलेला आहे. ही संपूर्ण प्रवास तुम्ही कसा पाहिला? त्याच्या आधी एक नाटककार मी मेन्शन करायलाच हवं. दॅट इज रवींद्रनाथ टागोर. ही डिड ट्राय टू राईट सिरियस प्लेज विच आर आउटसाइड द कमर्शियल फूड. पण काय बंगालीवर टागोरांचा जो प्रभाव आहे तो त्यांनी इन अदर लँग्वेजेस यू डोंट सी इट इन प्लेज. यू सी हिज पोएट्री, यू सी हिज नॉवेल्स वगैरे. नाटककार या दृष्टीनं त्यांची नाटकं कुठेही मराठीत कन्नडमध्ये कुठेही त्यांचं दे डिडंट लिव्ह अ मार्क. सो यू हॅव टू स्टार्ट विथ 1954. ते देशाचे नाटककार नाही झाले. हो. But so you have to start with the Andha Yog really in 54. Where people like Bharti wrote it for radio. आता तेंडुलकर म्हणा, बादल सरकार म्हणा, मोहन राकेश, बादल सरकार. These were not dependent on the commercial theatre. They got out of it. And they wrote it because they formed their own group. They wanted to express themselves. म्हणजे कमर्शियल नीड्स नव्हत्या त्याच्या. त्यामुळं त्यांनी नाटक हे माध्यम जे आहे they used it for their own genuine expression. त्यांना जे सांगायचं होतं ते सांगण्याकरता त्याचा उपयोग केला. And I think that for the first time you see a text as literature, नाटक as साहित्य. हेच ते बंड होतं जे चित्रकलेत वेगळ्या रीतीने अमूर्त केवलवादाच्या रूपाने आलं. एक्झॅक्टली. सो त्यामुळं so we could respond to each other. It was a thrill to read शांतता कोट चालू आहे, which सत्यदेव दुबे gave me to read. आणि ते and me, ह्या दृष्टीने I was lucky that I was 10 years younger than the others. And it was like sitting on a staircase. ती तिथं बसायची आणि मी इथं खाली. And I would follow them and see what happens. Well, Mohan Rakesh died very early after two plays. आणि आपले बादल सरकार gave up playwriting. ते नाटक सोडून ते स्ट्रीट थिएटर वगैरे करायला लागले. इथपर्यंत गेले की त्यांनी ते डिनायच करायला सुरुवात की ही नाटकं मी नाही ऍक्सेप्ट करत. हे पुन्हा ते बंडाचं रूपांतर वेगळ्या प्रकारच्या अध्यात्मात. द ओनली पर्सन ऑफ दॅट ग्रुप हू कंटिन्यूड अँड therefore for me always remained a hero was Tendulkar. He continued right through to write plays and very good plays, and despite all the pressures, economic pressures, being a journalist, he did excellent work. या संदर्भातला वेगळा प्रश्न मला विचार, पण त्याच्या अगोदर एक तुमचा जो लिखाणाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मिथक, पुराणातल्या कथा यांचा तुम्ही खूप चपखलपणे वापर केलात. मग ते हैवदन असो, नागमंडलम मध्ये असो, या प्रकारे विचार करण्याची सवय म्हणजे तुम्ही जे अगोदरचं तुमचं बालपण आणि तुमचं परदेशातलं शिक्षण या संदर्भातलं जे सांगितलं, तर अगोदर लहानपणी तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये राहिलात आणि मग शिक्षण काही काळ तुम्ही ब्रिटनमध्ये व्यतीत केलात. हे सगळं त्याच्यात कुठे तुमच्यात आलं? नाही, हे खरं आहे की मी पुण्यात होतो, माथेरानला माझा जन्म झाला पुण्यात. पण ॲक्च्युली ॲट द एज ऑफ 4 मी 4 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांना शिर्शी नावाच्या एका गावात तिथं बदली झाली. आणि त्याच्यानंतर 8-10 वर्ष आम्ही तिथंच होतो शिर्शी. तर शिर्शी वॉज अ मलेरियल स्टेट, मलेरियल विलेज अँड बॅकवर्ड अँड इन द हार्ट ऑफ द तिथं इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती. त्यामुळं काय झालं की फ्रॉम द एज ऑफ से 4 to 14 13 पर्यंत मी शिर्षीत वाढलो, जिथं ओनली वन ओल्ड थिएटर, ओल्ड फिल्म्स दाखवायचे. देर वॉज नो इलेक्ट्रिसिटी अँड देर वॉज अ ग्रेट डील ऑफ ड्रामा अँड अ ग्रेट डील ऑफ स्टोरी टेलिंग. आम्ही मुलं एकमेकांना गोष्ट सांगायचे. Then stories used to be told in school. If the teacher didn't come, some other teacher came and read out stories. And everything that students or children now get from television, kiwa cinema, we got orally. And so I grew up with these gods and these Mahabharata characters, and as being told and acted and narrated and so on and so on. And खरं म्हणजे when Yayati was enacted here by Satyadev Dubey with Amrish Puri and so on, Tendulkar made a comment which I have always considered a great compliment to me. He said that this is the first time that I felt Puranic characters were alive. कारण मराठीत एक प्रथा आहे where they are pushed into the distance. They made Puranic characters big, large. But to me, for the first time, you were able to make them like living characters. That I have not seen. And that the reason is that I grew up with these, the Mithaka, the Dantakatha, Ghari, Goshti. All these were part of my upbringing.
पण मग हे तुम्ही लिहित असताना तुम्हाला त्याचं स्टेजवर कसं होईल किंवा नंतर जे यश मिळवलं की हैवदनिक नागमंडलमच्या बाबतीत जे झालं ते नंतर होईल असं तेव्हा तुम्हाला लिहिताना आलं का नाही तुम्हाला? नाही नाही बट यू सी द पॉईंट इज ऑल दिस मटेरियल इज दॅट ते असतं सामग्री असते आणि आम्ही वेन वी ग्रो अप ही सामग्री आम्ही कलेक्ट करत जातो पण अ लॉट ऑफ माय डिसिजन्स आर व्हेरी कॉन्शियस. अच्छा. मी म्हटलं ना तर ऐतिहासिक नाटक लिहावं तर मी इतिहास वाचला केलं आणि ॲट वन पॉईंट तेव्हा ते फार डिबेट चालायची हाऊ आर यू गोइंग टू यूज आमच्या नाटकाचे संप्रदाय जे आहेत ना गाणी डान्स मास्क मुखवटे त्यांचं काय करायचं कसा उपयोग करायचा ह्याबद्दल पुष्कळ चर्चा व्हायची. संगीत नाटक अकॅडमी संगीत नाटकाचं ह्याचं पुष्कळ संगीत नाटकाचं पण कुणीही काही करत नव्हतं. आय मीन सर सो दॅट्स वेन आय रोट हैवदन इज अन अटेम्प्ट टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम की आता करता येईल का. तो हैवदन लिहिण्याचा उद्देश सुद्धा कॉन्शियसच होता की आम्ही हे करायला हवं. सो दॅट सामग्री होती बट आय थिंक दॅट अ प्ले राईट इफ इज टू डेव्हलप अँड कंटिन्यू टू एक्सपेरिमेंट नीड्स टू डू इट कॉन्शियसली. ह्याच्यावर फार तुम्ही एक मार्मिक मुद्दा मांडलेला आहे जो प्रचंड वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण येणार आहोत पण त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तुम्ही एके ठिकाणी म्हटल्याचं मला समजतं की सृजनशीलता असेल प्रतिभा असेल त्याला शिस्त आणि जोपासना करून ती वाढवली पाहिजे. त्याला एक शिस्त पाहिजे आणि त्याला एक शहाणपणाने प्रयत्नांनी घडवत गेलं पाहिजे. तुमचा जो मगासचा मुद्दा होता कॉन्शियसली विषय ठरवणं तिथून हा मुद्दा मला पुढे न्यावा असं वाटतं की काय म्हणजे नेमकं काय. कारण दुसरा एक मतप्रवाह आहेत म्हणजे की प्रतिभा ही स्वैर आहे आणि ती आपल्या पद्धतीने येते आणि आपल्या पद्धतीने जाते. राजे people say that only with playwrights. पण यू विल नेवर से दॅट अबाउट संगीतकाराबद्दल. यू ॲक्सेप्ट की एक भीमसेन जोशी व्हायला 20 वर्ष त्याला तपश्चर्या करावी लागते. गंगूबाई हानगल 80त गातात त्याचं कारण की त्यांनी तितकी तपश्चर्या केलेली आहे. अ पेंटर हॅज टू ट्रेन, अ स्कल्प्टर हॅज टू ट्रेन, घर म्हणजे आर्किटेक्ट त्याला शिकावं लागतं की इथं खोली इथं व्हॉट इज द वेट व्हॉट काइंड ऑफ बीम्स. पण नाटककार आणि लेखक हे सपोज तुम्ही लिहितो आणि त्याला स्फूर्ती येते आणि सगळं आपला तो विच इज आय थिंक नॉनसेन्सिकल. इफ यू टेक दॅट सिरियसली लिहायचा विषय म्हणजे ही जी वॉट एव्हर से देणगी वन हॅज फॉर्च्युनेटली इफ यू हॅव टू नर्स इट अँड टू डेव्हलप इट तर तितकाच अभ्यास करावा लागतो. तितकाच यू हॅव टू लुक एट अदर पीपल की कुठं जाता येईल. आता certain singers can sing in particular ways. Kumar Gandharv, because of his problems with the lungs and so on, he developed a particular style. Tasach, you have to look at yourself and say, yes, I'm good at this thing, I'm not good at this thing, which way I can do. I feel की त्या प्रकार शिस्त आणि ट्रेनिंग आणि अभ्यास फारच इट्स व्हेरी एसेन्शियल. आणि तुम्ही जे करू इच्छिता आणि ते एकंदरीत आयुष्याच्या कालखंडामध्ये जो प्रतिभेचा किंवा काम करण्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये करायचं असेल तर खूप शिस्त लागते असं. ऍब्सोल्युटली खरंच. आणि खूप अगोदर ठरवायला लागतं. आणि नाटकात काय होतं, नाटकात आणखी एक प्रॉब्लेम काय आहे, तेंडुलकरांनाही भासलाच असला पाहिजे, यू कॅन मेक अ लिव्हिंग फ्रॉम इट. आता नाटक उपजीविका नाही करता येत. त्यामुळे नाटकं लिहिता लिहिता तुम्हाला काहीतरी करावं लागतं. नाटक सिनेमात काम करा, जर्नलिझम करा, कादंबरी लिहा, काहीतरी. पण भारतीय भाषातल्या लेखकांचा एकंदरीतच हा प्रश्नच आहे. त्यामुळं देन यू नीड टू, त्यामुळं जास्त काळजी घ्यावी लागते की दॅट यू कीप नर्सिंग दॅट टॅलेंट अँड गाईड इट इन द राईट डिरेक्शन, दॅट यू डोंट लूज इट. भारतीय भाषांचा विषय निघाला म्हणून किंवा भारतीय भाषातल्या वेगवेगळ्या कथा ज्या आहेत किंवा मिथकं जी आहेत त्या पुराण कथा आहेत त्या प्रांताच्या, तर एक असा दिसतं सर्वसाधारणपणे की उत्तरेच्या ज्या पुराणं आहेत, उत्तरेचे महानायक आहेत, उत्तरेची मिथकं आहेत, ती संपूर्ण देशाला लगेच कळतात, पटतात आणि भावतात आणि संदर्भबिंदू एकच लगेच होतात. पण दक्षिणेकडनं जसं कन्नड मधली मिथकं आहेत, पुराण आहेत किंवा तिथल्या कथा आहेत, लोककथा आहेत, त्या जेव्हा तुम्ही व्यक्त करता किंवा मराठीतली पण त्या अर्थाने जेव्हा व्यक्त होतात तेव्हा पूर्ण देश त्या अर्थाने त्याला संदर्भबिंदू एक मानतो का? एक म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आणि त्यातला उत्तरेचा वर्चस्ववाद, सांस्कृतिक वर्चस्ववाद थोडासा कायम दिसतो का? नाही, एक काय, there are two traditions involved here. One is the Sanskrit tradition, in the northern tradition. तिथं उत्तरेचा
म्हणजे ते वर्चस्व जे आहे दॅट यू कॅन डिनाय. इट हॅज कंटिन्यूड. रामायण महाभारत आता डिनाय करता येत नाही. पण व्हॉट वन हॅज टू रिअलाइज इज दॅट कन्नडमध्ये देर आर व्हेरियस वर्शन्स ऑफ महाभारत अँड व्हेरियस वर्शन्स ऑफ रामायण. यू नो, अँड ॲज यू नो, ज्ञानेश्वरी इज सपोज टू बी अ ट्रान्सलेशन ऑफ गीता, बट इट्स अ मराठी टेक्स्ट. You know, and when you compare, there are certain sections where 2 श्लोक, गीते जे 2 श्लोक असतात त्याच्यावर ज्ञानेश्वर 200 लिहितात, म्हणजे श्लोक, यु नो, डिव्हेलप्स इट अँड सो ऑन. इट्स अन ओरिजिनल टेक्स्ट. त्यामुळं काय होतं, ऑल्दो हे उत्तरेचे टेक्स्ट आणि उत्तरेची संस्कृती म्हटलं तरी ते कन्नडमध्ये तरी त्याचं इट हॅज टेकन अ कन्नडा शेप. ती एक ही एक बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे जे फोक लिटरेचर आहे, त्याला जेव्हा आम्ही प्रामाणिकपणे आणि विदाउट एनी शॉव्हिनिझम एक्सप्रेस करतो, देन आय फाइंड दॅट इट हॅज अ मार्केट. आता नागमंडल इज अ स्टोरी, आय नो, इट्स अ स्टोरी फ्रॉम कर्नाटक. मी चेलवी नावाची एक फिल्म केली, अँड यु नो, इन सोनाली कुलकर्णी अँड अदर्स ॲक्टेड इन इट अँड सो, अँड इट हॅज बीन सक्सेसफुल एव्हरीवेअर. दॅट्स अ कन्नडा स्टोरी, यु नो. अँड हैवदन, now you don't know whether Haivadan, it comes from Kathasarit saga, but it could have been a South Indian folk tale. तर folk tale ची जी शक्ती आहे, यु नो, इफ यू आर नॉट कॉन्डिसेंडिंग त्यांच्याबद्दल, म्हणजे फारच folk tale काय आहे, इफ यू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ folk tale, then it provides as much material as a पुराण कथा, एक मिथक. यु नो, आजीबाई सांगायचे, यु नो, अडगुलजी स्टोरीज ज्या आहेत, दे लुक सिम्पल, बट दे आर नॉट सिम्पल एट ऑल. दे आर नॉट दॅट सिम्पल एट ऑल. रामानुजम नावाचे एक हे आहेत, हू